नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे। याचा पुरेपूर वापर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घ्यावा। केंद्राच्या व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात। हे कार्यालय एकट्या मंदाताई म्हात्रेचे नाही तर ते सर्वांचं आहे। वाशी येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन RSSचे ज्येष्ठ व भाजपचे ज्येष्ठ डॉक्टर उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नेरूळमधील दत्त मंदिराचे सर्व स्वामी महाराज व स्वतः मंदाताई म्हात्रे उपस्थित होत्या। या प्रसंगी कार्यालयाला भेट देण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, तुमचे घर काचेचेच आहे असा टोला मंदाताई म्हात्रे यांनी विरोधकांना दिला। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार नरेश म्हस्के यांनी जनसंपर्क कार्यालय सदीचे भेट देऊन आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सत्कार केला। पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, खासदारकीसाठी मला फक्त 12 दिवस मिळाले होते प्रचारासाठी, परंतु स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांचे सुरुवातीपासून विकास कामामुळे जनतेशी त्यांचा संपर्क दांडगा होता। त्याचा फायदा मात्र मला यावेळी झाला, त्यांचा मी ऋणी आहे। महायुती म्हणून कामाला तर आम्ही लागलेलोच आहोत। आज या ठिकाणी हे जे कार्यालय आहे हे भाजप आहे असं मी समजत नाही, हे आमच्या महायुतीचं कार्यालय आहे। आणि मंदाताईंनी मला निवडून आणण्याकरता अगदी घराघरात त्या फिरलेल्या आहेत। 12 दिवसामध्ये जो काही खासदार मी या ठिकाणी झालेलो आहे तो काही माझ्या एकट्याच्या मेहनतीमुळे झालेलो नाही आहे। मंदाताई असतील, या ठिकाणचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे यांनी प्रचंड अशी मेहनत केलेली आहे आणि त्यामुळे हे खासदार मी झालेलो आहे। आणि मंदाताईंना सुद्धा मी भेटलो नव्हतो, म्हणजे भेटीगाठी झाल्या होत्या, परंतु मला खास त्यांच्या कार्यालयात येऊन त्यांचा मला सत्कार करायचा होता आणि मी खास याकरता या ठिकाणी आलेलो आहे, त्यांचा सत्कार करण्याकरता आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता। मी माझं कार्यालय नाही, मी तिथे लिहिलंय का मंदाताईचं कार्यालय नाही, जनसंपर्क भारतीय जनता पार्टी कार्यालय हे तुमचं सगळ्यांचं घर आहे। तिथे तुम्ही मीटिंग घ्या, मंडळाच्या मीटिंग घ्या, महिलांच्या मीटिंग घ्या, तुम्हाला चहा पाणी नाश्ता सगळं इथं दिलं जाईल। आपलं कार्यालय सदैव भरलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाची संघटना आहे कशा पद्धतीने मजबूत होईल या बाजूला खूप विचार केला। राज्याची पुढेच कार्यालय नव्हतं, आज कार्यालय घेतल्यानंतर अनेकांनी बातम्या दिल्या की ओसी नाही, अनेक बिल्डिंगमध्ये लोक राहतात विदाउट ओसीचे, त्यांची कार्यालय पण आहेत विदाउट ओसीमध्ये। तर आपण काय केलं तर लोकांना वाटलं विदाउट ओसीचा आमदार। इथे एक नगरसेवक आहे ज्येष्ठ, इथले स्थानिक एक ज्येष्ठ नगरसेवक आहे। एक शौचालय होतं 25 वर्ष, ते तोडून तिथे सर्वांनी मिळून एक पतपेढी बनवली। आता पतपेढीवरती सुद्धा अतिक्रमण करून तिथे स्वतःच्या पक्षाचं कार्यालयाचं बोर्ड लावलं आणि ते आपल्याला सांगतात ओसी नसलेल्या बिल्डिंग मध्ये कार्यालय कसं काय। आता तुमचंच कार्यालय पतपेढीमध्ये, ही पतपेढी कुठे बनवली तर शौचालयावरती। आणि माहितीये का तिथे हळदी कुंकू होतात ना महिलांचे, ते पण पतपेढीच्या पैशातून होतात, स्वतःच्या खिशात कोणी हात घालून हळदी कुंकू करत नाही। मला कोणी बोलायला लावू नये, सगळ्यांची कुंडली माझ्याजवळ आहे। अजून कोटी महाराष्ट्र भरसाठी 200 कोटी, पहिले कधी कोटी ऐकलेले का तुम्ही? कोटी काय 100,000। आज आपण काम करतो ना, बेलापूर मतदारसंघ चांगला बांधलेला आहे कमळाचा, तो आपल्याला आयता कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न करतात। तो तुम्ही हाणून पडला पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि रोज या कार्यालयात येऊन आपली कामं जी काही असतील, संध्याकाळी मी येत जाईल, जी काही कामं असतील मी करून देत जाईल। पण काम वाशिम विभागामध्ये जाऊन आज आपण सर्व लोकांना सांगून जी कामं असतील तिथे घेऊन या। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचं हे घर निर्माण झालेलं आहे। ज्या ज्या लोकांच्या संपर्कातल्या ज्या ज्या समस्या आहेत, योजना आहेत, त्यासाठी इथून काम केलं जाईल। आता बहीण माझी लाडकी मुख्यमंत्री योजना
उद्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत. प्रत्येक योजनाचा आढावा घेतला जाईल आणि इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना, महिलांना, युवांना त्याचा फायदा होईल. मुंबईचे नेहमीच प्रश्न मी अधिवेशनमध्ये घेते. आता मुलांचा नोकरीचा प्रश्न लक्षवेधी लावलेले आहे. ते 1-2 दिवसामध्ये लक्षवेधी लागेल आणि त्यानंतर आपली मुलं कायमस्वरूपी का घेत नाही त्याच्यावरती मी सभागृहाचं लक्ष पूर्ण. मग तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, जे त्यांच्या समस्या असतील छोट्या मोठ्या त्यांच्यासाठी यावं. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.